परीक्षा गैरप्रकार प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार शहा याला भिवंडी पोलिसांनी जेरबंद केलंय। अतिशय महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। बिहारमधील पाटण्यात पोलिसांनी ही धाडसी कारवाई करत त्याला जेरबंद केलाय। गुन्हा दाखल झाल्यापासून तो फरार होता आणि त्यामुळे या मुख्य आरोपीच्या शोधासाठी पोलिसांनी महिनाभर सापळा रचला होता। त्याचा शोध सुरू होता। आज त्याला पुणे विमानतळावर आणण्यात आलं। पुढील कायदेशीर कारवाई आता सुरू करण्यात आली। तर आपण पाहू शकतो भिवंडी पोलिसांनी मोठी कारवाई केल्याचं म्हणावं लागेल, कारण टीईटी परीक्षा गैरप्रकार प्रकरणामधील मुख्य आरोपी जो आहे बिजेंद्र कुमार गुप्ता हा गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता। त्याच्या मागावर पोलीस होती। अखेर त्याला भिवंडी पोलिसांनी जेरबंद केलाय। याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, अतिशय महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। मुख्य आरोपीला पुणे विमानतळावर आज आणण्यात आलेला आहे। पुढील कारवाई कशी असणार आहे? जूनच्या शेवटच्या आठवड्यात टीईटी परीक्षा होते आणि आज टीईटी पेपर होण्यापूर्वी भिवंडी पोलिसांनी 3 जणांना या पेपर फुटी प्रकरणी अटक करण्यात आली होती आणि त्यानंतर त्याचा मुख्य सूत्रधार जो आहे तो फरार असल्याची माहिती या तिघांनी दिली होती आणि त्यानंतर भिवंडी असेल ठाणे पोलिसांचे विविध पथकं देशातल्या विविध राज्यांमध्ये फिरत होते, छापेमारी करत होते आणि अखेर जो मुख्य सूत्रधार आहे तो भिवंडी पोलिसांनी त्यांच्या ताब्यात घेतलेला आहे। थेट बिहारच्या समस्तीपूर मधून याला आता ताब्यात घेण्यात आलेला असून पुढची कारवाई जी आहे ती भिवंडी पोलिसांकडून सुरू करण्यात आलेली आहे। त्यामुळे नेमका हा मुख्य सूत्रधार जो आहे तो कसं हे रॅकेट चालवत होता हे आता तपासानंतरच समोर येईल। नक्कीच धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल।